नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सांगलीमध्ये पाळीव श्वानांसाठी 5,000 कर आकारणीचा ठराव रद्द केल्याचे महापौर शिकलगारांनी केलं जाहीर। कठुआ आणि उन्नाव प्रकरणाच्या निषेधार्थ ससाणे नगर रेल्वे गेट ते हडपसर पोलीस स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्चचं आयोजन। सांगली महापालिकेच्या महासभेला स्टे असतानाही नियम मोडून महासभेचं आयोजन, बेकायदेशीर कामकाज झाल्याचा नगरसेवकांनी केलाय आरोप। आणि बुलढाणा जिल्ह्यामधील भेंडवळ गावामध्ये घटमांडणी करून केलं जाते भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सांगली महापालिकेच्या महासभेमध्ये पाळीव श्वानांसाठी 5,000 रुपये कर आकारणी करण्याचा ठराव मागे घेण्यात आलाय। महापौर हारुण शिकलगार यांनी हा ठराव रद्द केल्याचं जाहीर केलंय। सांगली महापालिकेच्या महासभेमध्ये पाळीव श्वानांच्या वरील 5,000 रुपयांचा करार ठराव मागे घेण्यात आलाय। महापौर तथा पीठासीन अधिकारी हारुण शिकलगार यांनी ठराव रद्द केल्याचं महासभेमध्ये जाहीर केलं। 2 दिवसांपूर्वी श्वानप्रेमींनी श्वानांचा मोर्चा महापालिकेवरती काढला होता। या सर्व घटनांनंतर महापालिकेमधील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधकांनी महासभेमध्ये प्रस्ताव रद्द करण्याचं ठरवलं होतं। त्याप्रमाणे ठराव रद्द करण्यात आलाय। सांगली महापालिकेतर्फे प्रति श्वान 5,000 रुपये कर आकारणीचा प्रस्ताव आजच्या महासभेमध्ये घेण्यात आला होता। 2 दिवसापूर्वी सांगली शहरातील श्वानप्रेमी श्वानचे मालक यांनी महापालिकेवर हजारो श्वानासह मोर्चा काढण्यात आला होता। त्याच्यामध्ये आयुक्तांना निवेदन देऊन उद्याच्या महासभेमध्ये जर श्वान कराचा प्रस्ताव रद्द झाला नाही तर महासभेमध्ये श्वान सोडायचा पण निर्णय घेण्यात आला होता। याचा धसका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना घेऊन श्वानावरील जाचक असा जुलमी भारतात कुठेही नसलेला 5,000 रुपयाचा कर आकारण्याचा प्रस्ताव रद्द केलेला आहे। त्यामुळे श्वान मालकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। याबाबत सांगलीमध्ये सर्वच मीडिया, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी सगळ्यांनीच ह्या श्वान कराच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात आवाज उठवला होता। त्यामुळं ह्या खरोखरच आंदोलनाला यश मिळालेलं आहे। या पुढच्या काळात श्वानधारक असो, श्वान मालक असो यांच्यावर कुठलाही अन्याय महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जे आपले पाळीव जनावरं त्यामध्ये श्वान जे बाळगतात त्याबद्दलचा प्रशासनाकडून आमच्याकडे विषयपत्र होतं आणि त्यामध्ये प्रशासनानं 5,000 रुपये वार्षिक फी असं त्यामध्ये नमूद केलं होतं। परंतु काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी पार्टीच्या मिटिंगमध्ये, स्वाभिमान आघाडीच्या मिटिंगमध्ये, राष्ट्रवादीच्या मिटिंगमध्ये तिन्हीमध्ये चर्चा झाली की तो विषय रद्द करायचा आहे। त्यामुळं तो विषय रद्द करण्यात आलेला आहे। नेमकं ठराव आणला होता प्रशासनानं आणला होता। हो ना, संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी 500 रुपये केलेलं होतं, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यामध्ये 5,000 केलेलं होतं। परंतु अजून त्या पद्धतीनं पुण्या मुंबईसारखं आपल्या इथलं काही वातावरण नाही आहे। त्यामुळे त्या सगळ्या पक्षाच्या लोकांनी ते रद्द करण्याकरता मागणी केली। गणेश चव्हाण, सी 24 तास, सांगली। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकताच आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागाचे गावभेट दौरा केलाय। या दौऱ्यामध्ये त्यांनी विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलंय। तसेच विविध विकास कामांच्या श्रेयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतलाय। मी जनसामान्यांच्या मनामधला आणि जनसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जोडलेला खासदार आहे। त्यामुळे सलग 3 वेळा मोठ्या मताधिक्यानं निवडून आलाय। मला दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्याची अजिबात सवय नाहीये, असं प्रतिपादन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केलंय। आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये विविध गावांमध्ये आयोजित विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। खडकवाडी, मांदळेवाडी, लोणी या गावामध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आलं। लोणी गावामध्ये बाजारतळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्गखोल्या, भैरवनाथ प्रशाला आदी उपक्रमांसाठी खासदारांनी मोठी आर्थिक मदत केली आहे। या कामांची त्यांनी पाहणी केली। तसेच बाजारतळ ओटे शिवसेना नामफलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडलंय। धामणी गावामध्ये झालेल्या जलयुक्त शिवार योजनांचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं। एक तर मला म्हणे त्याची लायकी नाहीये, मला म्हणे खासदार आता निवडणूक आल्यात खासदार दिसत नाहीत।
हे अख्ख्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं बोलणारा माणूस हा पहिला असेल. हा जो बोलतो मला त्याचा पुतण्या हा नक्की कुठं राहतो हे मला माहिती नाही, पण मतदारसंघामध्ये मी राहतो. मी हा एकमेव नेता आहे, एकमेव खासदार आहे. मी आमदार सुद्धा पुण्यात राहतात, सगळ्या जिल्ह्यातले खासदार सुद्धा पुण्यात राहतात. माझं पुण्यामध्ये घर नाहीये, मी राहायला लांडोळीलाच राहतो. आठवड्यातले 5 दिवस मतदारसंघामध्ये फिरतो. प्रत्येक शनिवारी रविवारी आंबेगाव तालुक्यामध्ये असतो. लोक लांबून लांबून येऊन मला भेटतात. 15 वर्ष ही साखळी चालू आहे, 15 वर्ष ही प्रक्रिया चालू आहे. लोक येतात, भेटतात, समाधान व्यक्त करतात. दुसरा पुतण्या बोलला म्हणे खासदार जिल्हा परिषदेची कामं मंजूर करून आणतात, त्याची उद्घाटन करतात, त्याची भूमिपूजन करतात. मी आपल्याला सांगतो 15 वर्षामध्ये मी असं घाणेरडं खोटं काम कोणाचं कधी केलं नाही आणि ती सवय मला नाहीये. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी मतदारसंघामध्ये झालेल्या विविध विकास कामांची उपस्थितांना माहिती दिली आहे. या कार्यक्रमासाठी या विभागाचे सर्व विभाग प्रमुख, लोणी धामणी परिसरामधील शिवसैनिक, या गावांचे शाखा प्रमुख तसेच आंबेगाव तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. शिवसेनेचे चाकण उपशहर प्रमुख आणि कुणबी ग्रामीण पतसंस्थेचे संचालक राजेंद्र गुलाबराव खेडकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन राजेंचा 5व्या वाढदिवसाचा मोठा भव्यदिव्य सोहळा चाकण शहरामध्ये पार पडलाय. सोबतच राजेंद्र खेडकर यांच्या नूतन वास्तूची सत्यनारायण पूजा देखील संपन्न झाली आहे. हर्षवर्धन राजेंचा वाढदिवस मोठा अबालवृद्धांच्या आनंदाला नाही तोटा या उक्तीला साजेचा असा भव्य दिव्य अभिचिंतन सोहळा चाकण शहरामध्ये नुकताच पार पडलाय. डोळ्यांचं पारणं फिटतील असा भव्य दिव्य सोहळा होता. शिवसेनेचे चाकण उपशहर प्रमुख आणि कुणबी ग्रामीण पतसंस्थेचे संचालक राजेंद्र गुलाबराव खेडकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन राजेंचा राजेंद्र खेडकर यांच्या नूतन वास्तूची सत्यनारायण पूजा आणि हर्षवर्धन राजेंचा 5वा वाढदिवस या निमित्तानं जणू दुग्ध शर्करा योग चाकणवासियांना अनुभवण्यास मिळालाय. या सोहळ्याच्या निमित्तानं खेडकर परिवाराचे मित्रमंडळी, सगळे सोयरे, आप्तेष्ट आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे, भाजप नेते कालिदास वाडेकर, युवा नेते बिजू शेठ शिंदे, माजी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील, माजी नगराध्यक्षा पूजाताई कड, उपशहर प्रमुख अभिजित जाधव, निलेश गोरे, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉक्टर शैलेश मोहिते, चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विनायक घुमटकर, चेअरमन गोरक्षनाथ कांडगे, उद्योजक शांताराम खेडकर, राम भुजबळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान यावेळी नगरसेवक प्रकाश भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानलेत. माझे अतिशय जवळचे सहकारी राजेंद्र गुलाबराव खेडकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांचा 5वा वाढदिवस मी हर्षवर्धन यास शिवसेना परिवाराच्या वतीनं, आपल्या विभागाचे खासदार आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याही वतीनं मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. वाढदिवसाच्या निमित्तानं पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आनंददायी, आरोग्यदायी, सुखसमयी अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. चिरंजीव हर्षवर्धन याला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि राजीव शेठ खेडकर यांच्या भावी कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी संपूर्ण चाकण शहरवासियांच्या वतीने व चाकण नगर परिषदेच्या वतीने चिरंजीव हर्षवर्धन यास अतिशय दीर्घायुष्य लाभो, आरोग्यदायी आयुष्य लाभो या सदिच्छा व्यक्त करतो. चिरंजीव हर्षवर्धन यांच्या 5व्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण चाकण शहरातील नागरिक, पै पाहुणे, आप्तेष्ट उपस्थित राहिल्याबद्दल प्रथमतः सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि हर्षवर्धनला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आज या ठिकाणी थांबतो. उपशहर प्रमुख राजेंद्रजी खेडकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन याच्या 5व्या वाढदिवसानिमित्त त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या वतीने चिरंजीव हर्षवर्धन यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन यांच्या 5व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात.
आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं, खेड तमाम जनतेच्या वतीनं चिरंजीव हर्षवर्धन याला मनापासून शुभेच्छा. सहकारी माननीय राजेंद्रजी खेडकर यांचे चिरंजीव हर्षवर्धन याच्या 5व्या वाढदिवसानिमित्त त्याला लाख लाख अशा शुभेच्छा देतो. चिरंजीव हर्षवर्धन याला आमच्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीनं चिरंजीव हर्षवर्धनला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. हर्षवर्धनचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावं. व तसेच चिरंजीव हर्षवर्धनला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं व भरभराटीचं जावं अशा त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. हर्षवर्धन खेडकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन मी वृत्तसंकलन विभाग C24 तास चाकण. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय. बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको. राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलिएटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा. डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार. मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष. क्रॅश कोर्सेसची तयारी. कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस. स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर. त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड. स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह. कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांज पथक, स्काउट गाईड उपलब्ध. हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध. प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं. राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी. मुलामुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह. सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय. मुलांना राहण्याची उत्तम सोय. ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी. अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण. उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण. प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध. मुलामुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध. क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग. नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध. 6 एकरचा भव्य कॅम्पस. पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज. शाळेचा पत्ता: श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294. प्रिन्सिपल 8308730444 अँड सेक्रेटरी 9689682123. शैक्षणिक वर्ष
2018-19 KG ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू। मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचं ॲडमिशन बुक करा। एक्सिलेंट एज्युकेशन डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कार आणि निर्घृण खून प्रकरणाचे देशभरामध्ये पडसाद उमटत आहेत। दरम्यान या घटनांच्या निषेधार्थ ससाणेनगर रेल्वे गेट ते हडपसर पोलीस स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। तर यावेळी पोलिसांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कठुआ आणि उन्नाव येथील झालेल्या बलात्कार आणि निर्घृण खून प्रकरणाचे पडसाद देशभरामध्ये उमटत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ ससाणेनगर रेल्वे गेट ते हडपसर पोलीस स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। बलात्कार प्रकरणामधील खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये 6 महिन्यांच्या आतमध्ये निकाली लावावा। स्त्री चारित्र्याचे धिंडवडे न काढता जातीचा विचार न करता हा खटला चालवला जावा आणि असं कोणी केल्यास कडक शिक्षा करावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली आहे। ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग पासून निघालेल्या मोर्चामध्ये लहान मुलं, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। देशासह राज्यभरामध्ये लहान मुलींवरती होणाऱ्या बलात्काराच्या घटनेच्या संतापाच्या भावना सर्वत्र उसळतायत। हडपसरमध्ये हातामध्ये मेणबत्ती आणि निषेधाचे फलक घेऊन नागरिक, विद्यार्थी, डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले। हे प्रकार कमी व्हावेत म्हणून कडक कायदे अस्तित्वामध्ये आणण्यासाठी आंदोलने केली जात आहेत। मात्र या कायद्याची अंमलबजावणी करणारेच महिलांवरती अत्याचार करतायत, तर राज्यकर्ते आणि पोलीस त्यामध्ये सहभागी होत आहेत। देशामध्ये या भयानक परिस्थितीमध्ये अस्मितेच्या राजकारणामध्ये महिलांचाच बळी जातोय। या सर्वपक्षीय आणि सार्वजनिक संस्थांनी काढलेल्या मोर्चामध्ये माजी आमदार महादेव बाबर, मनसे गटनेते वसंत मोरे, साईनाथ बाबर, नगरसेवक योगेश ससाने, माजी नगरसेवक फारुख इनामदार, सागर भोसले, सुनील बनकर, RPI शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, पल्लवी सुरसे, भानुदास शिंदे, महेंद्र बनकर, महेश टिळे, विठ्ठल सातव यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते। कायदे बळकट करून चालणार नाही, तर दोषींना कडक शिक्षा देऊन पीडित महिलांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी महिलांनी व्यक्त केली आहे। या मोर्चामधील महिला आणि बालकांनी PSI महिला पोलीस अधिकारी कल्याणी शिंदे यांना यावेळी निवेदन दिले। अत्याचार होत आहेत त्या माणसाला फाशी द्यायला पाहिजे। नका ठेवायचं जर जिजाऊच्या लेकीवर महाराष्ट्र पेटू द्या मराठ्याचे। मुलीवर अत्याचार झालाय त्या माणसाला फाशी द्यायला पाहिजे। उस पर एक इस्लाम का शरीयत के हिसाब से वहाँ पर कानून बनाना चाहिए। यहाँ पर भारत में सऊदी अरेबिया के जैसा कानून होना चाहिए। सच में उन मुजरिमों को रास्ते के बीच फांसी देनी चाहिए, उन्हें गोलियों से मारना चाहिए। उस मासूम सरकार एक तरफ सरकार बेटी बचाओ का आंदोलन करती है, पर यहाँ बेटी सेफ नहीं है। यहाँ भारत स्वच्छ अभियान चलाया जाता है, पर यहाँ पर भारत में बेटियाँ हमारी सेफ नहीं है। यहाँ पर हर तरह का कानून होता है, पर बेटियों के बारे में कोई एक्शन लिया नहीं जाता। इसलिए मेरी दिल से ये है कि आप बेटियों के लिए भारत सरकार से निवेदन है कि आप जल्द से जल्द कोई एक्शन ले और उन मुजरिमों को कड़ी से कड़ी सजा दे। उन लोगों को, ऐसे लोगों को फांसी की सजा भी छोटी है। इन लोगों को पब्लिक के हवाले करो, वो पब्लिक उन्हें ऐसी सजा देगी कि वो उन्हें डरेगा, कांपेगा। और ऐसा सऊदी का जैसा अगर आप यहाँ नियम लागू करेंगे तो 90% ये रेपिस्ट को पता चलेगा की यहाँ पर नहीं होना चाहिए। मी तर म्हणते की कोर्ट कचेरी किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापेक्षाही आपण सगळ्यांनी मिळून किंवा तिच्या घरच्या पालकांनी मिळून त्या नरधमांना डायरेक्ट त्यांच्यावरती हल्ला केला पाहिजे किंवा डायरेक्ट त्यांचं गळफास त्यांना दिला पाहिजे। आज संपूर्ण देशामध्ये ज्या घटना घडत आहेत, ज्या लहान मुलीवर किंवा ज्या महिलांवर अत्याचार होत आहेत, त्या महिलांच्या आणि मुलीच्या सन्मानार्थ जे अत्याचार नराधम आहेत त्यांना त्वरित फाशी व्हावी आणि त्यांचे ज्या गुन्हे आहेत ते फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावे यासाठी हडपसर व पंचक्रोशीमधील सगळ्या नागरिकांनी, समविचारी संघटनांनी आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हडपसर भागामध्ये जनजागृती अखंड मोर्चाच्या नावाखाली मोर्चा आयोजित केला होता। त्या मोर्चामध्ये लोकमोर्चामध्ये हडपसर परिसरातील सर्व सुज्ञ नागरिक सहभागी झाले होते। त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात महिला आणि लहान बालकंसुद्धा सहभागी झाले होते। या रस्त्यावर उतरून त्यांना न्याय मागण्यासाठी जी समूह जमा झाला होता तो खऱ्या अर्थाने देशातील जी असुरक्षित वातावरण तयार झालेलं आहे त्या वातावरणाच्या निमित्तानं हा सगळा आक्रोश रस्त्यावर उतरलेला आहे। जर या
बाबतीमध्ये कठोर पावले शासन दरबारी नाही उचलली गेली तर येणारा काळ हा खूप भीषण असणार आहे आणि त्या काळाचे पावलं ओळखून जी राज्यकर्ते आहेत त्यांनी त्वरित कारवाई करून नराधमांना फाशी आणि जे नराधम त्यांना तात्काळ अटक करून या अशा नराधमाला फाशी दिली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने मागणी करत आहोत. अतिशय घाणेरडी अशी घटना घडली. त्याच्यामुळं संपूर्ण देशाची मान आज शर्मेने खाली गेली. क्रूरता काय असते ही घटना पाहिल्यानंतर ही घटना ऐकल्यानंतर कळतं की विशेष चिरमुडीवरती हल्ले जो झाला गुन्हेगाराला कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलाही पक्ष नसतो, जात नसते. त्यामुळं अशा गुन्हेगाराला त्याला फाशीपेक्षा जेवढी क्रूर शिक्षा होते तेवढी शिक्षा द्यावी हे आम्ही सुद्धा राज्यकर्त्यांना विनंती नाही की त्यांनी आता आदेश देणे गरजेचे आहे. देशामध्ये चाललेले जे काही घडणारे प्रकार आहेत आज निर्भयाचा असेल, आसिफाचा असेल किंवा इतके जे प्रकार आता घडले याला कुठेतरी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होत नाही म्हणून त्यांची आज दैनिक वाढत चालली. याला कुठेतरी थांबवण्यासाठी देशामध्ये असा एखादा कानून, असा एखादा कायदा बनवणं गरजेचं आहे की ज्याच्यामध्ये लहान मुलींवरती महिलांवरती जे अत्याचार अन्याय होतात याला जागेवरती एका घराच्या आतमध्ये आश्रयामध्ये ॲटलिस्ट चालवले गेले पाहिजे आणि त्याच्यामध्ये लगोलग शिक्षा दिली गेली. आज सुद्धा आम्ही महानगरपालिकेमध्ये या विषयावरती बोलत असताना अशा प्रकारच्या मागण्या राज्यकर्त्यांना केल्या की लवकरात लवकर पुढे महानगरपालिकेच्या वतीने सुद्धा राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल यांना एक निवेदन द्यावं आणि त्या निवेदनामध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवरती या सगळ्या केसेस चालू पोलीस सगळे निकाली काढण्यात यावे. या अशा आरोपींना पोहोचण्याचं काम करू नये कारण गुन्हेगारांना कुठेही जात धर्म पक्ष नसतो. लवकरात लवकर शिक्षा होणं गरजेचे तरच हे प्रकार सगळे देशातले काम केले. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर. कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कार प्रकरणाचा निषेधार्थ राहुरी शहरामध्ये मौलाना आझाद नगर इथे सर्व संघटना आणि सामान्य नागरिक यांनी एकत्र येऊन 18 एप्रिल रोजी सायंकाळी कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं. जातीभेद विसरून सर्वजण यामध्ये सहभागी झाले. कठुआ श्रीनगर इथे 8 वर्षाच्या निरागस मुलीवरती झालेल्या सामूहिक बलात्कार तसेच उत्तर प्रदेशामध्ये उन्नावमध्ये झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ राहुरी शहरामधील मौलाना आझाद नगर इथे सर्व संघटना आणि सामान्य नागरिक एकत्र येऊन 18 एप्रिल रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. यावेळी युवकांनी आणि बालगोपाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तर तालुक्यामधील मुस्लिम संघटना, बहुजन क्रांती मोर्चा, छावा संघटना, RPI संघटना, युगंधरा महिला ग्रुप, RR तनपुरे मित्रमंडळ आदी संघटना जातीभेद विसरून एकत्रित आल्या आणि या घटनेमधील आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच हे प्रकरण दडपणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मौलाना आझाद नगर इथून निघालेला हा कॅन्डल मार्च शिवाजी चौक, शुक्लेश्वर चौक, आडवी पेठ, नवी पेठ या मार्गे निघून शनी चौकामध्ये या मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, RR तनपुरे, मौलाना मुफ्ती साहेब, मौलाना असलम, देवेंद्र लांबे, डॉक्टर जालेंदर घिगे, पापाभाई बिवाल, बिलालभाई शेख, मदिना भाभी, शालिनीताई पंडित आदींनी आपले मनोगत व्यक्त करून सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजप सरकारच्या काळामध्ये कुठलीच मुलगी आणि महिला सुरक्षित नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजप पक्षाला मतदान करायचं नाही असा एकच सूर इथे उमटला होता. या घटनेमधील दोन्ही निर्भयांना सर्व पक्षांच्या वतीने यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. पीडितांना न्याय मिळण्यासाठी आरोपींना फाशी हा एकमेव पर्याय असून एकमुखानं फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली आहे. काश्मीर इथं जम्मू काश्मीर राज्यात आसिफावर घडलेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज राहुरी शहरामध्ये शहरातल्या सर्व नागरिकांनी येऊन या ठिकाणी कॅन्डल मार्चचं नियोजन केलं आणि सरकारला निवेदन दिलेलं आहे. या क्रूर अशा घटनेचा राहुरी शहरातील सर्वच नागरिकांनी निषेध केलेला आहे. 8 वर्षाची मुलगी हिला बघून कोणत्याही मनुष्याच्या मनामध्ये दयेची, प्रेमाची, आपुलकीची, निरागसतेची भावना मनात तयार होते.
परंतु या एवढ्या कोवळ्या मुलीवरती अशा प्रकारचे निर्घृण अत्याचार करणारी ही माणसंच असू शकत नाही. मी तर म्हणतो ही राक्षसी प्रवृत्ती आहे आणि मग ती कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे हे न बघता अशा प्रवृत्तींना ठेचून काढणं हे या सरकारचं काम आहे. आणि अशा प्रवृत्तींच्या मागं जर कोणी लोकप्रतिनिधी किंवा कुठल्या पक्षाची लोक जर उभं राहत असतील, मी कोणाचं वैयक्तिक नाव या ठिकाणी घेऊ इच्छित नाही, परंतु जेही कोणी अशा प्रवृत्तींना जर पाठीमागं घालायचा प्रयत्न करत असतील तर त्यांचा मात्र याच्याहून तीव्र निषेध खरं केला पाहिजे. एवढ्या कोवळ्या मुलीवरती जेव्हा अत्याचार होतो तेव्हा कुठल्याही माणसाच्या मनामध्ये रागाची भावना त्या ठिकाणी व्यक्त होते आणि अशा लोकांना जर कोणी पाठीशी घालणार असेल तर या देशाची लोकशाही धोक्यात आहे असं मला खेदाने म्हणावं लागेल. आणि म्हणून कुठलाही जात, धर्म, पक्ष, भानगडी याच्यात न आणता आरोपी यांना आरोपी म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना या देशात पुन्हा कुठे घडू नये यासाठी जास्तीत जास्त कठोर शासन त्यांना केलं पाहिजे. अशीच या शहरवासियांची भावना आज या मोर्चाच्या निमित्तानं, कॅन्डल मार्चच्या निमित्तानं व्यक्त झालेली आहे. आज यहाँ पर राहुरी शहर की तरफ से कैंडल मार्च मोर्चा जो है निकाला गया, जिसके अंदर जो है उन्नाव के अंदर जो अत्याचार हुआ, इसी तरीके से आसिफा के साथ जम्मू के अंदर जो मामला हुआ उसके लिए जो है निषेध के लिए हम सब यहाँ पर जमा हुए हैं. हम जो है निषेध करते इन बातों का कि जो बेटी बचाओ का नारा लगाया है उस एतबार से जो है कानून इस बात का ख्याल करे कि हमारी बेटियाँ जो है महफूज रहे. कहीं ऐसा ना हो कि हमारी बेटियों की जो है अस्मत ऐसी जो है तो उछलती रहे, इज्जत उछलती रहे और हम जो है तो खामोश रहें. इसलिए हम इन बातों का निषेध करते हैं. आज तमाम राहुरी शहर की तरफ से कोई जात धर्म इसमें जो तो नहीं है, बल्कि सारा ही राहुरी शहर इसके अंदर शामिल है. हम सब ने इसका निषेध किया है. इसलिए जल्द से जल्द जो है तो ये हमारा निवेदन सरकार के दरबार में पहुंचाकर जिन लोगों ने जो है गुनाह किया, जिन्होंने बलात्कार किया, इनको कड़ी से कड़ी सज़ा दी जाए और इसी तरीके से जो लोग इनको छुड़ा रहे सबसे पहले इनको सज़ा दी जाए ताकि आने वाली नस्ल कभी जो है ऐसा काम ना करे. इतना कहकर जो है तो मैं अपनी बात को ख़त्म करता हूँ. वाखिर अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. आज राहुरी शहरामध्ये भारतातील जम्मू काश्मीर या राज्यात कठुआ या ठिकाणी ज्या 8 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ तसेच उत्तर प्रदेशातील उन्नाव या ठिकाणी एका दलित भगिनीवर अत्याचार झाले, तसेच गुजरातमधील सुरत या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेत. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी राहुरीकर अतिशय संवेदनशील या ठिकाणी दिसत होते आणि सर्वांनी या ठिकाणी सर्व धर्माच्या लोकांनी, सर्व जातीच्या लोकांनी या ठिकाणी एकत्रित येऊन या घटनेचा निषेध केलेला आहे. तसेच या ठिकाणी सरकारला एक संदेश दिलेला आहे की आम्ही जरी आमचे जात धर्म वेगळे असले तरी आम्ही या प्रश्नावर सर्व जाती धर्माचे लोक एकच आहोत. तसेच या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि त्या नराधमांना, ज्या लोकांनी या ठिकाणी त्या कृत्यामध्ये सामील होते त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी अशी सर्वांनी या ठिकाणी सरकारला विनंती केलेली आहे. तशीच मी विनंती करतो आणि माझे 2 शब्द. कॅन्डल मार्च मोर्चाचं नियोजन, जे काल घटना घडली बलात्काराची, त्या संदर्भामध्ये राहुरीकरांनी कॅन्डल मार्च मोर्चा काढून त्यांचा निषेध केला. ह्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावा एवढी विनंती आपण सरकारकडे करावा, याचा निषेध आज राहुरीकरांनी केला. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पाथर्डी येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान पाथर्डी शाखेच्या वतीनं गोरक्षण आणि संवर्धनासाठी भव्य दिव्य असे 7 दिवस गोकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कथा सोहळ्याचा समारोप महायज्ञ आणि होमहवनानं झालाय. पाथर्डी येथे दिव्य ज्योती जागृती संस्थान पाथर्डी शाखेच्या वतीनं गोरक्षण आणि संवर्धनासाठी भव्य दिव्य असे 7 दिवस गोकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कथा सोहळ्याचा समारोप महायज्ञ होमहवनानं झालाय. या गोकथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा समारोप मोहोरी रोड येथील दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या आश्रमामध्ये विधिवत महापूजा, भव्य होमहवन, महायज्ञ आणि महाप्रसादानं करण्यात आला.
यावेळी कथा व्यास सान्वी सुश्री गरिमा भारतीजी, केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रतापराव डाकणे यांच्यासह स्वामी श्री चिदानंदजी, स्वामी श्री अमोघानंदजी, स्वामी श्री निरूपानंदजी, स्वामी श्री बाजेश्वरानंदजी, सान्वी प्रणया भारतीजी, सान्वी स्मिता भारतीजी, सान्वी नेमिता भारतीजी आणि मोठ्या संख्येनं साधक सेवेकरांनी होमकुंडामध्ये समिधा अर्पण करून पूर्णाहुती दिली आहे। यावेळी आश्रम भक्तिमय वातावरणानं प्रसन्न झाला होता, तर उपस्थित भाविक देखील मंत्रमुग्ध झाले होते। संजीव कुटे, C24 तास, पाथर्डी। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। सांगलीच्या जिल्हा न्यायालयानं सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेला स्टे दिलाय। मात्र तरी देखील नियम मोडून अल्पावधीमध्ये महासभा आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे हे बेकायदेशीर कामकाज झालंय असा आरोप नगरसेवकांनी केलाय। सांगलीच्या जिल्हा न्यायालयानं सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेला स्टे दिलाय। महापालिकेची महासभा घेताना किमान 7 दिवस अगोदर नगरसेवकांना नोटीस द्यायची असते, मात्र नियम सोडून कमी अवधीमध्ये महासभा आयोजित करण्यात आली अशी तक्रार नगरसेवक अख्तर नाईकवाडी यांनी न्यायालयामध्ये दाखल केली होती। त्यावरती निर्णय देत न्यायालयानं मनपाच्या महासभेला स्टे दिला। सांगली महापालिकेमध्ये महासभा सुरू असताना माजी महापौर विवेक कांबळे यांनी स्टे मिळाला असल्याबाबतचा मुद्दा सांगितल्यानंतर महापौर हारुण शिकलगार यांनी 5 ठराव मंजूर असं जाहीर करत आजची महासभा गुंडाळली आहे। तात्काळ महापौर आणि सदस्य सभागृहामधनं यावेळी निघून गेले। दरम्यान या महासभेला न्यायालयानं स्टे दिला असताना बेकायदेशीर कामकाज झालंय असा आरोप तक्रारदार नगरसेवकांनी केलाय। तर स्टेबाबत आमच्यापर्यंत माहिती आली नव्हती, तर महासभेमध्ये 6 पैकी 5 ठराव मंजूर करण्यात आले आहे असा दावा महापौर हारुण शिकलगार यांनी केलाय। आजची महासभेला काही स्टे देण्यात आले काय नेमकी परिस्थिती आहे? नाही, आजची महासभेला स्टे महापौर म्हणून मला काय मिळालेलं नाही, काय नाही। कोणतरी सुचवला फोन आलाय मला, असं झालं नाही महापालिकेचं कामकाज। मला लिखित स्वरूपात कोर्टात काय आलेलं नाही, त्यामुळे सभा कायदेशीर आहे। फारच लवकर कामकाज नाही, काय विषयच नव्हते। मूळ माझी तक्रार 20 तारखेला महासभा काढायची असेल तर त्याला किमान 7 दिवसमध्ये गॅप ठेवून नोटीस द्यावी लागते। ते नोटीस यांनी काय कुठं पाळलेलं नाही। मला नोटीस 13 तारखेला मिळाली, म्हणजे मधले जे 7 दिवस आहेत ते मला मिळाले नाही आणि मला पुरेसा अभ्यासाला वेळ मिळालेला नाही, म्हणून मी न्यायालयात दाद मागितलं होतं। त्या अनुषंगानं न्यायालयानं आज माझं ऐकून घेऊन, आमच्या वकिलाच्या मार्फत मी न्यायालयात दाद मागितली। न्यायालयानं सगळं ऐकून घेऊन झाले, हे आजची जी सभा आहे ती बेकायदेशीर आहे असं न्यायालयाने निकाल दिला आणि ह्या सभेला स्थगिती दिलेली आहे। पण नाही, आता न्यायालयाचा निर्णय जो आहे त्याची कॉपी, त्याचं काय कागदपत्री व्यवहार असेल प्रशासनाबरोबर, न्यायालयाचा महापालिकेचे वकीलसुद्धा तिथं उपस्थित होते, ते होईल आणि ह्याबाबत प्रशासन असे काय निर्णय घेणार नाही अशी मला खात्री आहे। काय जरी झालं तरी प्रशासनाचं चुकीचं पाऊल उचलणार नाही। जर असं उचललं गेलं तर न्यायालयाचा अवमान होईल आणि भविष्यात आम्ही याची दाद वरच्या न्यायालयातसुद्धा। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। नेवाशामध्ये DTDC एक्सप्रेस लिमिटेड या कुरिअर सेवेचा शुभारंभ त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती करण्यात आला। पत्रकार शंकर नाबदे यांच्या वतीनं ही आंतरराष्ट्रीय सेवा नेवासा गावामध्ये सुरू करण्यात आली आहे। नेवासा इथे DTDC एक्सप्रेस लिमिटेड या कुरिअर सेवेचा शुभारंभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत सुनीलगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला। पत्रकार शंकर नाबदे यांच्या वतीनं ही सेवा नेवासा गावामध्ये सुरू करण्यात आली आहे। यावेळी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, नेवासा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक ॲडव्होकेट बापूसाहेब गायके, महेश मापारे, अल्ताफ पठाण, सतीश गायके, गणेश कोरेकर, शिवभक्त विष्णू नाबदे, भगवानराव नाबदे, लक्ष्मण नाबदे, माजी आमदार शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव, हरिभक्त पारायण माणिक महाराज आदमणे, व्यापारी जयकुमार गुगळे, पत्रकार सुहास पठाडे,
पवन गरुड, अमोल रणमले, नवनाथ जाधव, राजेंद्र लोखंडे, अनिल निकम, कृष्ण परदेसी, प्रथमेश बहादुरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचे पत्रकार शंकर नाबदे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले। निवासा शहरामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा देणाऱ्या DTDC या सेवेची शंकर नाबदे यांनी यावेळी उपस्थितांना माहिती दिली आहे। पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेमुळे ग्राहक व्यापारी यांची चांगलीच सोय झाली असल्याचं सांगून या सेवेला आपल्या भाषणामधून शुभेच्छा दिल्यात। यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले, तर पत्रकार शंकर नाबदे यांनी उपस्थितांचे आभार मानलेत। आज या ठिकाणी 3.5 मुहूर्तापैकी अक्षय शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी शंकर नाबदे आणि नाबदे परिवारानं या निमित्तानं या ठिकाणी DTDC या असणाऱ्या दालनाचं आज आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। त्या निमित्तानं आपल्या नेवासा तालुक्याचे वैभव माननीय लोखंडे साहेब, माननीय नगराध्यक्ष, नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार बंधू, आमचे सुधीर भाऊ आणि सर्व पत्रकार बंधू, तरुण बंधू आणि या ठिकाणी उपस्थित आहेत। आईवडिलांच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी माननीय शंकर नाबदे आणि त्यांचे बंधू दोघंही या ठिकाणी आपल्या असणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टिकून आहेत। आणि आज या ठिकाणी ही कोरिअर ही जागतिक लेवलवर आज काळाची गरज आहे की देश आणि आंतरदेशीय म्हणजे देशातलं आणि परदेशातलं हा संमत या ठिकाणी यामार्फत होणार आहे। परदेशात सुद्धा आपल्याला संपर्क साधायचा असेल तर या DTDC या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला तिथपर्यंत जाता येईल आणि आपल्याला काही पाठवायचं असेल तेही पाठवता येईल। पैसे असतील अंतर इथून पैसे तिकडे काढले पैसे इकडं असणारा हा सगळा व्यवहार आज चांगल्या पद्धतीने शंकर नाबदे यांनी केलेला आहे आणि त्या निमित्तानं ही काळाची गरज आहे। आता आपण 21 शतकात जात असताना परिवर्तन होणं महत्त्वाचं आहे आणि वर्तमान काळानुसार समझोता करणं, जुळून चालणं हेही महत्त्वाचं आहे। आणि म्हणून परत एकदा या ठिकाणी शंकर नाबदे यांनी या असणाऱ्या या DTDC या असणाऱ्या दालनाचं राष्ट्रीय या निमित्ताने याचं उद्घाटन आता झालेलं आहे। परत एकदा मी या निमित्तानं आज अक्षय मुहूर्त आहे, 3.5 मुहूर्तापैकी कधी क्षय न होणारा असा अक्षय मुहूर्त आहे आणि म्हणून 2 गोष्टी आहेत। अक्षय मुहूर्तावरती भूमिपूजन करावं, उद्घाटन करावं, सोनं चांदी खरेदी करावं, जमीन खरेदी करावी, पण त्याचे सगळ्यात श्रेष्ठ विचाराची खरेदी करावी, जे विचार कधीही जात नाही। चांगल्या विचाराची खरेदी ही सगळ्यात श्रेष्ठ आहे। सोनं नाणं चांदी जमीन जुमला हे जाणार आहे, पण चांगले विचार हे कधी न जाणारे आहेत। म्हणून अक्षय याच्या तिथीवरती चांगले विचार हेच महत्त्वाचे आहेत आणि चांगल्या विचाराची आपण खरेदी करावी हीच या निमित्तानं या सर्वांचं असणारी मागणी करतो। आणि शंकर नाबदे आणि नाबदे परिवारानं या ठिकाणी आज चांगला हा योग घडून आणला। परत या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो आणि असेच बारवर आम्हाला उद्घाटन करण्यासाठी वेगवेगळे उद्घाटन करण्याचा योग घेऊ अशी या ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना, माऊलीच्या चरणी, मुनिराजच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो। वाक्यच आहे जैशी करणी वैसा फल, आज नाही तो निश्चित कल। चांगलं केलं की चांगलंच होतं, म्हणून या ठिकाणी त्यांचं चांगलं हो, सर्वांचं चांगलं हो अशी शुभेच्छा देतो वाणीला पूर्ण। शंकर नाबदे, C24 तास, निवासा। आमदार छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधनं आणि शिंदे पाटील फाउंडेशन यांच्या पुढाकारामधनं तालुका क्रीडा संकुलामधील जलतरण तलावाचं उद्घाटन जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांच्या हस्ते संपन्न झालंय। आमदार छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांमधनं साकारलेल्या तालुका क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचं उद्घाटन जिल्हा बँक संचालक किशोर दराडे यांच्या हस्ते संपन्न झालंय। येवला तालुक्यातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, क्रीडापटूंना याचा लाभ व्हावा हा हेतू घेऊन शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीनं जलतरण तलाव खुला करण्यात आलाय। जेव्हापासनं तालुका क्रीडा संकुल तयार झालं तेव्हापासनं फक्त भुजबळ फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या स्पर्धा इथे खेळवल्या जात होत्या। मात्र त्यानंतर जलतरण तलावाच्या देखभालीसाठी कुठलाही पुढाकार कोणीही घेत नव्हतं। मात्र शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिंदे यांनी ही जबाबदारी स्वीकारून जलतरण तलाव सुरू केलाय। या प्रसंगी तहसीलदार नरेश बहिराम, जिल्हा क्रीडा उपसंचालक डॉक्टर जयप्रकाश दुबळे, BDO सुनील आहिरे, गोल्डमॅन पंकज पारख, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक सचिन मोरे, सुनील शिंदे, नगरसेविका छायाताई क्षीरसागर, भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, शिंदे पाटील फाउंडेशनचे प्रशांत शिणकर, राजेंद्र बाकळे, सनी शिंदे, दीपक गुप्ता आदी उपस्थित होते। आज गेल्या अनेक वर्षापासून या तालुका क्रीडा संकुल समिती अंतर्गत असलेला हा जलतरण तलाव याचा शुभारंभ होत आहे।
गेल्या अनेक वर्षापासून हा वेगवेगळ्या अडचणींमुळे त्याचा वापर होत नव्हता, परंतु तालुका क्रीडा संकुल समिती आणि स्थानिक सर्व क्रीडाप्रेमींच्या मदतीने आणि पुढाकाराने आज या ठिकाणी या जलतरण तलावाचं पुनश्च सुरुवात होत आहे आणि अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी या स्विमिंग पूलचं आज परत सुरुवात होऊन मोठ्या संख्येत या ठिकाणी स्विमर्स पण उपलब्ध झालेले आहेत, उपस्थित आहेत। या ठिकाणी मला प्रामुख्याने सांगावं असं वाटेल की शिंदे फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला, तालुका क्रीडा संकुल समितीने पुढाकार घेतला, नगरपालिकेचं आम्हाला मोठं सहकार्य लाभत आहे। त्यासोबतच दराडे साहेब या ठिकाणी आहेत, लोखंडे साहेब आहेत, सर्व त्यांचे सहकारी आहेत आणि त्यातूनच आज या स्विमिंग पूलचं या ठिकाणी परत पुनश्च सुरुवात होत आहे। आणि या स्विमिंग पूलमधून केवळ मनोरंजनच नव्हे तर येथील स्थानिक खेळाडू, या तालुक्यातील जे जलतरणपटू आहे, पोहण्यामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना देखील एक चांगली स्पर्धात्मक जलतरण स्पर्धेत उतरण्याची एक संधी या जलतरण तलावाच्या निमित्ताने मिळणार आहे। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आपल्या मुलांचं फ्युचर ब्राईट असावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। उत्तम शिक्षण हा पालकांसाठी चिंतेचाच विषय, बट डोंट वरी, आता आपल्या मुलांच्या एक्सलंट एज्युकेशनसाठी धावपळ नको। राहुरी तालुक्यातील एकमेव CBSE मान्यता प्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचं श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेची वैशिष्ट्ये: CBSE एफिलेटेड स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा, डिजिटल क्लासरूम्स, पालक शिक्षक सुसंवादासाठी मोबाईल ॲप्स, सुसज्ज सर्व सुविधांनी युक्त संगणक कक्ष, स्वच्छ प्रशस्त आणि सुंदर इमारत, उच्च शिक्षित शिक्षक वृंद CBSEच्या नियमांनुसार, मर्यादित विद्यार्थी संख्येमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष, क्रॅश कोर्सेसची तयारी, कोणत्याही प्रकारची प्रवेश फी नाही, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, CCTV यंत्रणेसह वायफाय कॅम्पस, स्पोर्ट डेव्हलपमेंटसाठी विशेष भर, त्यासाठी प्रशस्त खेळाचं मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचे बास्केटबॉल ग्राउंड, स्केटिंग विशेष प्रशिक्षकांसह, कराटे, किकबॉक्सिंग, लेझिम, झांजपथक, स्काउट गाईड उपलब्ध, हॉर्स रायडिंग अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध। प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण ओळखून विशेष खेळाचे प्रशिक्षण इथं दिलं जातं। राष्ट्रीय पातळीवरती गोल्ड मेडल, सिल्वर मेडल प्राप्त विद्यार्थी, मुला-मुलींचे स्वतंत्र सर्व सुविधांनी युक्त वसतिगृह, सुसज्ज आणि सर्व सुविधांनी युक्त भोजनालय, मुलांना राहण्याची उत्तम सोय, ज्युनियर कॉलेजसाठी JEE, नीट, MSCET या महत्त्वपूर्ण परीक्षांची तयारी, अत्यल्प फी आणि दर्जेदार शिक्षण, उत्तम आणि आरोग्यदायी वातावरण, प्रशस्त विज्ञान प्रयोगशाळा विषयांनुसार उपलब्ध, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्टडी रूम्स उपलब्ध, क्रॅश कोर्सेसची तयारी करण्यासाठी अनुभवी प्राध्यापक वर्ग। नगर जिल्ह्यामधील कानाकोपऱ्यामधनं विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी सुरक्षित बस सुविधा अटेंडंटसह उपलब्ध, 6 एकरचा भव्य कॅम्पस, पूर्णपणे डिजिटल शाळा म्हणजेच
प्रसाद ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज। शाळेचा पत्ता श्री बाळासाहेब वाणी सेंट्रल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गणेगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। कॉन्टॅक्ट नंबर ऑफिस 7219876294, प्रिन्सिपल 8308730444 and secretary 9689682123। शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी केजी ते इयत्ता 8वी आणि 11वी विज्ञानसाठी प्रवेश सुरू। मग विचार कसला करताय? आजच आपल्या पाल्याचे ॲडमिशन बुक करा। एक्सलेंट एज्युकेशन, डेव्हलप युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ इथे 350 वर्षांच्या परंपरेनुसार घट मांडणी करून त्याच्या निरीक्षणावरनं या वर्षीचं भाकीत सांगण्यात आलंय। यावर्षी सर्वसाधारण पाऊस कसा असणार आहे, राजकीय बदल कसे होणार, पिकांची परिस्थिती कशी असणार आहे, असे अनेक विषयांचं भाकीत यावेळी वर्तवण्यात आलंय। सुमारे 350 वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या निरीक्षणावरनं यावर्षी पीक पाणी, देशाची आर्थिक परिस्थिती, संरक्षण आणि रोगराई याबाबत भाकीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज वाघ यांनी जाहीर केली आहे। घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलांचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी यावर्षीच्या पीक पाण्याची भविष्यवाणी जाहीर केली आहे। या घटमांडणीवरती शेतकऱ्यांचा विशेष विश्वास आहे। घटमांडणीच्या भाकितामध्ये येत्या हंगामामध्ये पीक परिस्थिती, पाऊस, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज, देशावरील संकट, शत्रूंच्या कारवाया, राजाची गादी टिकणार काय, अशा सर्व प्रश्नांचे अंदाज काय राहतील हे ऐकण्यासाठी हजारो शेतकरी भेंडवळला जमतात। भेंडवळच्या घटमांडणीला सुमारे 350 वर्षांची जुनी परंपरा आहे। चंद्रभान महाराज वाघ यांनी या घटमांडणीची सुरुवात केली। आधुनिक यंत्रणा कितीही सुसज्ज असल्या तरी आजही घटमांडणीची परंपरा तेवढ्याच विश्वासानं जपली जाते। त्यामुळे या घटमांडणीकडे संपूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांचं लक्ष लागून असतं। अक्षय तृतीयेच्या दिवशी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांच्या नावाचा जय जयकार करत गावाकडील पूर्वेच्या शेतामध्ये येतात। त्या ठिकाणी मोठं रिंगण करून खड्डा तयार करून त्या खड्ड्यामध्ये घटमांडणी करण्यात येते। पावसाळ्याच्या 4 महिन्यांचे प्रतीक म्हणून 4 मातीचे ढेकळं ठेवून त्यावरती पाण्यानं भरलेला मातीचा करवा ठेवण्यात येतो। या घागरीवरती पापड, सांडोळी, कुरडई, भजा, वडा, करंजी हे खाद्यपदार्थ ठेवण्यात येतात। हे पदार्थ वेगवेगळ्या घटकांचे प्रतीक मानले जातात। खड्ड्यामध्ये विड्याचं पान आणि त्यावरती सुपारी म्हणजेच देशाची, राजाची गादी अशी प्रतिकात्मक मांडणी करण्यात येते। त्याचबरोबर घटामध्ये अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कापूस, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसूर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी 18 धान्यांची गोलाकार मांडणी केली जाते। दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी 6 वाजता रात्रीतून घटामध्ये जे बदल होतील त्याचं निरीक्षण करून महाराज शेतकऱ्यांना यंदाच्या पीक परिस्थितीची आणि इतर घटनांचं भविष्य कथन करतात। या भाकितानंतर शेतकरी पेरणीचं नियोजन करतात। चारा पाण्याची टंचाई असणार नाही, देशावर संकटही येणार नाही, पिकांच्या भावामध्ये तेजीमंदी असणार, संरक्षण खातं मजबूत असणार, घुसखोरी कमी प्रमाणात असणार, तर युद्ध नाहीये, तर पिकांमध्ये मूग आणि उडीद साधारण, तर काही भागामध्ये नासाडी होणार आहे, तीळ साधारण बरं पण नासाडी होईल, बादलीमुळे रोगराई मोठ्या प्रमाणावर राहील, पिकावरती आणि मनुष्यावरती रोग येतील, तांदूळची पण नासाडी होईल, गहू सर्वसाधारण पीक असून तेजी पण मंदी राहील, हरभरा साधारण असून करडी धान्यामुळे देशाच्या संरक्षण खात्याला काही अडचण येणार नाही, परकीय शत्रूपासनं भरपूर घुसखोरी होणार नाही, तर पावसाळा पहिला महिना सर्वसाधारण, दुसरा बरा आणि तिसरा महिना साधारण आणि चौथा साधारणच असणार आहे। अवकाळी पाऊस भरपूर आहे अशा प्रकारचे भविष्य भेंडवळ इथे करण्यात आलंय। एकंदरीत यावर्षी पीक मोघम स्वरूपाचं असून पावसाळा ही सर्वसाधारण असणार आहे।
यावरच शेतकरी आपल्या पेरणीचं नियोजन करतात। पाणी टंचाई सुटेल का? पाणी टंचाईचा हा जो प्रश्न आहे की हा एकट्या गावापुरता नसून पूर्ण देशाकरता, पूर्ण महाराष्ट्राकरता हा प्रश्न आहे। नाही, आपल्या गावाची स्थिती अशी आहे की लोकांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले होते। हो, बरोबर आहे ते, कारण परिस्थितीच अशी आहे। मागच्या वर्षी गेल्या वर्षी पावसाळा कमी झाला, त्यामुळे पाण्याची परिस्थिती भयानक झाली। कारण आमच्या इथली जी परिस्थिती आहे आजपर्यंत ही अशा प्रकारची परिस्थिती झाली नव्हती, एवढी टंचाईत पाण्याची आहे। याचं कारण महत्त्वाचं आहे की गेल्या वर्षाला जो पावसाळा झाला, सतत 2 वर्ष झाले आमच्या या भागात जो पाऊस आहे हा फार कमी प्रमाणात आहे। त्यामुळे जमिनीत पाणीच मुरलं नाही, तर पाणी येईल कुठून? उपसासारखा चालू आहे बागायताकरता आणि पिण्याकरता। पाणी जमिनीत मुरवल्याशिवाय पाणी मिळणार नाही, आणि याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी, सरकारनं, सर्वच लोकांना करणं आवश्यक आहे। भेंडवळवासियांची पाण्याची समस्या सुटेल का कायमची? हो, सुटेल ना यावर्षी। हो, जसं या भागाचे आमदार यांनी सांगितले की शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। येवला शहरामध्ये सेनापती तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य हुतात्मा रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीमध्ये अनेक मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सेनापती तात्या टोपे यांच्या पुण्यतिथीनिमित्त येवला शहरामध्ये हुतात्मा रॅली काढण्यात आली। सायंकाळी 5 वाजता सेनापती तात्या टोपे यांच्या जन्मस्थळावरील पुतळ्यास रमेश भावसर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून हुतात्मा रॅलीस प्रारंभ करण्यात आला। या रॅलीमध्ये घोड्यावरती स्वार सेनापती तात्या टोपे यांचा पेहराव केलेला युवक आणि पुढे बँड पथक, त्यावरती देशभक्तीपर गीतं असं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये माजी नगराध्यक्ष भालाशेठ लोणारे, धनंजय कुलकर्णी, आनंद शिंदे, पंकज पारख, प्रवीण पहिलवान, किशोर सोनवणे, सुनील सस्कर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, नगरसेवक गणेश शिंदे, प्रवीण बनकर, रुपेश लोणारी, दीपक गुप्ता, अलकेश कासलीवाला आदींसह शहरामधील नागरिक सहभागी झाले होते। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। कठुआ, उन्नाव, सुरत बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश ढवळून निघालाय। या प्रकरणाचा सर्वच राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून निषेध करण्यात आलाय। दरम्यान कॅन्डल मार्च आणि संताप मोर्चा काढण्यात येतोय, तर मातोळा तालुक्यातील समस्त मुस्लिम समाज बांधवांनी शुक्रवारी या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढलाय। जम्मू काश्मीरमध्ये 8 वर्ष बालिकेवरती नराधमांनी बलात्कार करून तिची हत्या केली। दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्येही बलात्काराच्या घटना समोर आल्यात। या देशभरामध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत चालली आहे। या घटना अत्यंत क्लेशदायी असून सर्व स्तरांमधून या घटनांचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला जातोय। यामध्ये मोताळा शहरामधील आठवड्या बाजारामध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोताळा तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवलाय। त्यामधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव आणि मानवतेचे शिलेदार सहभागी झाले होते। हा मोर्चा तहसील कार्यालयावरती जाऊन धडकला। इथे मोर्चामधील मुस्लिम बांधवांनी तहसीलदारांना निवेदन सादर केलंय। या मोर्चाचं आयोजन समस्त मुस्लिम बांधवांनी केलं होतं। शिवाजी मामणकर, C24 तास, बुलढाणा। कोपरगाव नगरपालिकेमधील नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यामधील वाद हा सर्वपरिचित आहे। मात्र नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी मुख्याधिकारी दरेकर आणि बांधकाम अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये बांधकाम विभागामध्ये जाऊन चक्क ठिय्या आंदोलन सुरू केलंय। मुख्याधिकारी आणि बांधकाम अधिकाऱ्यांचं संगणमत आहे, मनमानी कारभार ते करतायत असा आरोप वहाडणे यांनी केलाय। कोपरगाव नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्यामधला वाद काय नवीन नाहीये। एकमेकांवरती आरोप करणं हे अनेक दिवसांपासून इथं सुरूच आहे। मात्र आज कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी चक्क मुख्याधिकारी दरेकर आणि बांधकामाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये बांधकाम विभागामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी वहाडणे म्हणाले की नगरपालिकेच्या मार्फत जी कामे होतात त्यातील काही कामे पूर्ण झालेली असतात, मात्र तरीही त्यांची बिलं वर्षानुवर्ष दिली जात नाहीयेत। जो ठेकेदार मुख्याधिकारी आणि बांधकामांच्या अधिकाऱ्यांना खुश ठेवतो अशाच ठेकेदारांची बिलं काढण्यात येतात। चांगल्या ठेकेदारांकडून मलिदा मिळत नाही म्हणून जाणून बुजून त्यांची बिलं दिली जात नाहीत। तसेच बांधकामांच्या अधिकाऱ्यांवरती दबाव आणून मुख्याधिकारी दरेकर ह्या मनमानी कारभार करतात। मुख्याधिकाऱ्यांच्या विचित्र स्वभावामुळे अधिकारी नेहमी तणावामध्ये असतात। म्हणून मी आज या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून ठिय्या आंदोलन सुरू केलंय। योगेश डोखे, C24 तास, कोपरगाव। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी।
सांगलीमध्ये पाळीव श्वानांसाठी 5,000 कर आकारणीचा ठराव रद्द केल्याचे महापौर चिखलगारांनी केलं जाहीर. कठुआ आणि उन्नाव प्रकरणाच्या निषेधार्थ ससाणेनगर रेल्वे गेट ते हडपसर पोलीस स्टेशनपर्यंत कॅन्डल मार्चचं आयोजन. सांगली महापालिकेच्या महासभेला स्टे असतानाही नियम मोडून महासभेचं आयोजन. बेकायदेशीर कामकाज झाल्याचा नगरसेवकांनी केलाय आरोप. आणि बुलढाणा जिल्ह्यामधील भेंडवळ गावामध्ये घटमांडणी करून केलं जाते भाकीत. भाकीत ऐकण्यासाठी हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगावर्तमानात बिनधास्त.